नमस्कार, मी शिवाजी कांबळे, SK न्यूज लातूर चॅनलमध्ये आपले स्वागत आहे। लातूरच्या कृषी अधीक्षकांना शेतकरी संघटनेचे रघुनाथदादा पाटील यांच्या नेतृत्वात घेराव। जिल्हाध्यक्ष गजानन बोलंगे यांनी ओढला शेतकऱ्यांच्या समस्याचा आसूड। लातूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना खत मिळालेला नाही। खत दुकानदारांनी खताचा काळा बाजार केला। कर्जमाफीत घोटाळे, पीकविमा अनेक शेतकऱ्यांना मिळालेला नाही। यासंदर्भात आज 3 ऑगस्ट रोजी शेतकरी संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष रघुनाथदादा पाटील यांच्या नेतृत्वात लातूरच्या प्रभारी जिल्हा कृषी अधीक्षकांना शेतकऱ्यांनी घेराव घातला आणि प्रश्नांचा भडीमार केला। कृषी अधीक्षकांना समर्पक उत्तरे देता आली नाहीत। त्यांनी चेंडू राज्य सरकारकडे टोलावला। यावेळी शेतकऱ्यांनी प्रचंड घोषणाबाजी केली। या आंदोलनात शेतकरी संघटनेचे राज्य कार्याध्यक्ष कालिदास आपेट, जिल्हाध्यक्ष गजानन बोळंगे, राज्य उपाध्यक्ष सुरेंद्र अंबुलगे, मराठवाडा अध्यक्ष आनंद जीवणे, रेणापूर तालुकाध्यक्ष सचिन निकम, पाटील दत्तात्रय शिंगडे, राजकुमार नागरगोजे, व्यंकट बोळंगे, लक्ष्मण गौरे, कोंडिबा नागरगोजे यांच्यासह कार्यकर्ते मोठ्या संख्येने हजर होते। यावेळी रघुनाथदादा पाटील म्हणाले, संबंध देशभर आणि महाराष्ट्रात सुद्धा ग्लोबल वॉर्मिंग, जगाचं तापमान वाढतंय, त्यामुळे पाऊस अनियमित झालेला आहे आणि आता लातूर जिल्ह्यामध्ये दुष्काळ सदृश परिस्थिती तयार झालेली आहे। बऱ्याच ठिकाणी पाऊस आहे आणि पेरण्या झाल्यात, पण बऱ्याच ठिकाणी बिलकुल पेरणी झालेली नाही। काही कार्यकर्ते म्हटले की आत्ता आमची पेरणी चालू आहे। त्या कृषी अधीक्षकांच्याकडे गेल्यानंतर महत्त्वाच्या गोष्टी या जिल्ह्यामध्ये ज्या बोगस बियाणं आहेत आणि 2-2 सॅम्पल रिजेक्ट झाल्यानंतर सुद्धा ते लोक इतर हजरसपणे खतं विक्री करतायत आणि शेतकऱ्यांची फसवणूक करतायत, त्याच्या बाबतीमध्ये त्यांना आज आम्ही तपशीलवार माहिती काढायला लावली आणि त्याने खालच्या तालुक्याच्या अधिकाऱ्यांच्यापर्यंत फोन लावून या सगळ्या गोष्टी पुन्हा होणार नाहीत याची दक्षता घेतलेली आहे। खतांच्या बाबतीत जसं आहे तसं बियाण्यांच्या बाबतीत सुद्धा बरीचशी बियाणं उगवलेली नाहीत आणि अनेक कंपन्यांची बियाणं जी आहेत ते म्हणजे उगवण क्षमता कमी असलेल्या आहेत, काही तर अजिबातच उगवलेली नाहीत आणि त्याच्या बाबतीत मात्र आता वाद झाला आमचा आणि कृषी अधीक्षकांचं म्हणणं आहे की हे जे काही फेल झालेलं आहे त्यांच्यावर आम्ही काही कारवाई करू शकत नाही बियाणे कंपनीवर। तुम्ही जर का नुकसान भरपाई पाहिजे तर तुम्ही ग्राहक न्यायालयात जावा, असा सल्ला दिल्यानंतर मी म्हटलं ते ग्राहक न्यायालयात जरी आमच्या बाजूने निकाल झाला तर ते हायकोर्टात जातात, हायकोर्टात आमच्या बाजूने झाला तर सुप्रीम कोर्टात जातात आणि अशीच काही आमची लढाईची ताकद राहत नाही। सुप्रीम कोर्टापर्यंत शेतकरी लढू शकत नाही, तेव्हा याच्यासाठी काही कायदा होणं गरजेचं आहे। आत्ता लातूर जिल्ह्यातल्या सगळ्या लोकांनी आम्हाला ते एक प्रत त्यांनी द्यायचं कबूल केलं, आमच्या जिल्हाध्यक्षाकडे देतो म्हणून सांगितलं आहे। तर ते घेऊन महाराष्ट्राच्या कृषी मंत्र्याकडे आणि मुख्यमंत्र्याकडे जाणार आहोत आणि हा प्रश्न आम्ही धसाला लावणार आहोत। त्याच्यामध्ये प्रचंड शेतकऱ्यांचं नुकसान होतं। राज्यामध्ये अनेक ठिकाणी अशाच प्रकारचे लातूरचे नाही पण लातूरचं दुर्लक्ष आहे राज्य सरकारचं याकडे। नाही, राज्य सरकारचं आता मी वाईट शब्द वापरत नाही, परंतु अत्यंत विद्यार्थी सगळ्या नापास झालेलं आहे शेतकऱ्यांच्या दृष्टीने। हे सरकार नापास सरकार आहे, लक्षात घ्या। तर याच्यामध्ये त्यांच्याकडनं आता आम्हाला ही गळ्यात अडकवलेला आसूड आहे, तो आता इथल्या अधिकाऱ्यांच्यावर नाही तर शासनावरच आता हा आसूड आम्हाला टाकण्याची गरज तयार झालेली आहे आणि त्यांना वटणीवर आणलं।